हा श्रावण महिना जो आहे हा कर्क राशीसाठी साधारणतः कशा प्रकारे असेल जरा जाणून घेऊयात। कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्यामध्ये शनी मंगळ प्रीती योगाचे तुम्हाला फळ हे बघायला मिळतील। फील्ड आणि दुखापतीपासून तुम्हाला थोडंसं सावधान राहायचं आहे। काही दुखापत होऊ शकते, गाडी चालवत असाल तर थोडीशी सावधानता ही बाळगण्याची गरज आहे। बाकी गुरु शुक्र यांची युती योगामध्ये असणार आहे, त्यामुळे ती जरा तुम्हाला फलदायी ठरू शकते। पौर्णिमेच्या प्रभाव क्षेत्रा म्हणजे ज्या वेळेला पौर्णिमा असेल, पौर्णिमेचा जेव्हा प्रभाव असतो त्या प्रभावामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतील। वैवाहिक जीवनामध्ये आनंद साजरा करण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे घरामध्ये मोठे मोठे समारंभ ठरण्याची पण शक्यता आहे। मोठे सण उत्सव, काही घरामध्ये एखादं कार्य ठरण्याची शक्यता आहे, त्याचे प्लॅनिंग्स तुमच्याकडनं होतील। कुटुंबामध्ये एक आनंदाचं आणि कौटुंबिक वातावरण ज्याला म्हणतो आपण ते असेल। कुटुंबाबरोबरचा आनंद साजरा करतानाचा काळ तुमचा हा जाणवत आहे। तशी ही कर्क रास ही हळवी असल्याने, भावनिक गोष्टींच्या जवळ असल्याने, भावनांच्या वरती आधारित जर काही कार्यक्रम किंवा ह्या गोष्टी जर ठरल्या तर ह्या मनाला आनंद देणाऱ्या आहेत। तर अतिशय आनंदी स्वभाव कर्क राशीचा आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्ट अतिशय फलदायी ठरू शकते। त्याचप्रमाणे घरामध्ये तुम्हाला थोडंसं अमावास्येच्या आसपास जरा एखादं व्हायरल इन्फेक्शन किंवा संसर्ग म्हणतो आपण, संसर्गापासून होणारे आजार जसं सर्दी खोकला असू शकतो किंवा ताप असू शकतो, ह्या गोष्टींपासून थोडीशी सावधानता बाळगायची गरज आहे। कारण की वातावरणामुळे ह्या गोष्टी तुमच्या बघण्यामध्ये किंवा अनुभवण्यामध्ये येऊ शकतात। थोडंसं ती सावधानता पाळा। प्रकृतीची काळजी घ्या। घरातील उत्तम ताजे असे अन्न बनवून खा, शक्यतो बाहेरचं काही खाऊ नका आणि संसर्गापासून दूर राहा। स्वतःला थोडंसं सांभाळा, कारण की अगोदरच सांगितलेलं असल्यामुळे की असं असं होणार आहे, तर मग त्याची आपण सावधानता बाळगली पाहिजे। नाहीतर मग काय उपयोग आहे ज्योतिष बघण्याचा किंवा सांगण्याचा सुद्धा। तर ह्या गोष्टी थोड्याशा बारकाईने लक्ष द्या। बाकी काळजी घ्या। येणारा श्रावण महिना तुमच्यासाठी तसा म्हटला तर खूपच चांगला आहे। तर जय भवानी, जय जगदंबा।